4 आणि 5 डिसेंबर येत्या काही तासात भारताचं राजनैतिक तापमान प्रचंड वाढणार आहे, कारण रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन भारतात दाखल होणार आहेत। पण त्यांच्या भेटीच्या आधीच मॉस्कोने एक असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे भारत रशिया याच्या संरक्षण समीकरणात ऐतिहासिक बदल घडू शकतो। काय बदल घडू शकतो, काय करार आहे, तेच आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। भारत आणि रशियाच्या लष्करी संबंधांना एक नव्या उंचीवर घेऊन जाणारा करार करण्यात आला आहे। हा करार आहे रेलॉस, म्हणजेच रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट। रशियाच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहानं भारतासोबतच्या या अत्यंत महत्त्वाच्या लष्करी कराराला औपचारिक मंजुरी दिली आहे। हा निर्णय पुतिन यांच्या भारत भेटीपूर्वीच घेण्यात आला आहे आणि त्याला रणनैतिक दृष्ट्या मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे। भारत आणि रशिया दोन्ही देशांचे संबंध काळाच्या कसोटीवर उतरलेले आहेत। हे संबंध धोरणात्मक, व्यापक आणि अतिशय महत्त्वाचे आहेत। रशियातील संसदेनं ही मान्यता दिली, म्हणजेच द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्याकडे एक निर्णायक पाऊल आहे। रिलॉस मंजूर झाल्यानंतर दोन्ही देशांच्या सैन्यांना एकमेकांच्या भूभागावर तैनात होता येणार आहे। संयुक्त सराव, आपत्ती व्यवस्थापन, मानवतावादी मोहिमा या सगळ्यांसाठी सैन्य, युद्धनौका आणि लष्करी विमानं एकमेकांच्या तळाचा वापर करू शकणार आहेत। आता या करारामुळे काय गोष्टी होणार आहेत, तर युद्धनौका एकमेकांच्या बंदरामध्ये प्रवेश करू शकणार आहेत। सोबतच लष्करी विमानांना हवाई क्षेत्राचा वापर देखील दोन्ही देशांना एकमेकांच्या करता येणार। इंधन दुरुस्ती सोबतच सुटे भाग यासाठी पूर्ण लॉजिस्टिक सपोर्ट दोन्ही देशांचा एकमेकांना मिळणार। संयुक्त सराव आणि प्रशिक्षण हे देखील दोन्ही देशांना एकमेकांना घेता आणि देता येणार आहे। आपत्ती निवारण आणि मानवी मदत सुद्धा पुरवली जाणार। या कराराखाली रशियानं जाहीर केलं आहे की एका वेळी 5 युद्धनौका, 10 लष्करी विमाने आणि 3000 सैनिक भागीदार देशामध्ये तैनात होऊ शकतात। त्याचा कालावधी हा 5 वर्षाचा असेल आणि दोन्ही बाजू सहमत असतील तर तो आणखी 5 वर्षासाठी वाढवता येईल। याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ स्पष्ट आहे, भारत रशिया संरक्षण सहकार्यात वेग, गती आणि समन्वय प्रचंड वाढणार आहे। रेलॉस लागू झाल्यानंतर दोन्ही देशांची संरक्षण भागीदारी अधिक व्यवहार्य आणि जलद होईल आणि पूर्वीपेक्षा जास्त प्रभावी देखील होईल। पुतिन यांच्या भारत दौऱ्यापूर्वी झालेली ही मंजुरी एका नव्या संरक्षण युगाची सुरुवात मानली जात आहे। आता लक्ष आहे ते म्हणजे 4 आणि 5 डिसेंबरला होणाऱ्या 2 दिवसाच्या उच्चस्तरीय चर्चेवर आणि त्यातून उद्भवणाऱ्या भविष्यातील सामरिक समीकरणांवर। भारत आणि रशिया लष्करी सहकार्याचा हा नवीन अध्याय किती दूर घेऊन जाईल, याचा जागतिक भूराजकारणावर किती परिणाम होईल, हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आणि हे जाणून घेण्यासाठी न्यूज 18 लोकमतला आत्ताच जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा। परत भेटूयात एका नव्या ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।